नमस्कार. आयच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आता सनातन संस्थेच्या बाबतीत परत बोवाळ सुरू झाला. भयंकर आरोप जावपाक लागल्यात आणि कर्मधर्म संयोगान संस्थेचे मुख्यालय गोंयांत आसा आणि संस्थेचेर जे गंभीर आरोप जातात ताचे कडेन संस्था कशी पळयता आणि सनातन संस्थेचो ह्या बाबतीतलो व्यू कितें आणि व्हॉट इज द डिफेन्स अगेन्स्ट सच सिरियस एलिगेशन्स हाजेर आमी भासाभास करतले. आमचे बरोबर आसा सनातन संस्थेचे स्पोक्सपर्सन चेतन राजहंस. स्वागत. चेतनजी, मला एक सांगा की एवढे गंभीर आरोप होत आहेत आता, काय वाटते? कारण परत परत होतं हे, म्हणजे हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. आता जरा ते जास्त गंभीर स्वरूपाचं झालंय आणि आरोपही तेवढेच गंभीर आहेत. म्हणजे दाभोळकरांचा खून आणि मडगावचा बॉम्बस्फोट, म्हणजे ही सगळी जी चेन आहे ती चेनच आता जॉईन होताना दिसतंय असं सीबीआयच्या म्हणण्यावरून तरी एक चित्र निर्माण होत आहे. संस्थेला काय वाटतं या बाबतीत? नाही, ह्याच्यात कसं आहे की एक राजकीय बळी देण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणजे काय की मडगाव स्फोटाचा जर जेव्हा आपण निकालपत्र पाहिलं तर निकालात क्लिअर कट म्हटलं होतं, माझ्याकडे अजूनही डॉक्युमेंटसुद्धा आहे ते. न्यायालय म्हणतं निकालात की द व्हेरिसिटी ऑफ FIR इज सिरियसली इन डाऊट. फॅक्ट स्टेटेड इन FIR अपियर्स टू बी मॅन्युप्युलेटेड विथ द इंटेन्शन टू रोप सनातन संस्था इन द ऑफेन्स. इतकं क्लिअर कट आहे. हा राजकीय षडयंत्र कसं आहे तुम्हाला माहिती होतं. गृहमंत्री कोण होते हेही तुम्हाला माहिती होतं. या खटल्याची अनुमती लोकल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायची असते. ती घेतली कुठून होती तर चिदंबरमच्या कार्यालयातून आली होती. म्हणजे चिदंबरमच्या अलीकडचे जे प्रकरणं सगळे उघडकीस येत आहेत तर त्याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला की केंद्रीय गृह खातं भगवा आतंकवाद डेव्हलप करण्यासाठी सनातन संस्थेला राजकीय बळी देण्याचा प्रयत्न करत होता. पूर्वी कसं होतं, RSSला धोका, RSSला ठोका आणि केंद्रात सत्तेवर या, ही काँग्रेसची मेंटॅलिटी होती. RSS मोठं झालं, आता सनातन संस्थेला बळी देण्याचा प्रकार सुरू आहे. पण आज ना काँग्रेसची सत्ता आहे, ना चिदंबरम गृहमंत्री आहेत, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रातही भाजपचं सरकार आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संस्थेवर एवढे गंभीर आरोप होत आहेत त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल? नाही, विशेषतः मला सांगायचं तर 2008चा तर मी हे विषय पूर्ण केलाच मगाशी. दाभोळकर प्रकरणात CBI इन्क्वायरी जी लागली ती 6 जूनला लागली. तेव्हा केंद्रात शासन होतं 6 जून 2014. त्या दिवशी केंद्रातलं शासन कुठलं होतं तर काँग्रेसचं होतं. 26 जूनला आपण सगळ्यांना माहिती आहे की BJPचं गव्हर्नमेंट आलं. CBIने स्वतः तपास सुरू केला. सरकार बदललं, तपासाचं काम तर आधीच सुरू झालं होतं. मला सांगा, CBI आज पहिलं तुम्ही धाड उद्या घालणार त्याची इनपुट आम आदमी पार्टीला देतं. त्यानंतर आशिष खेतान पहिलं ट्विट करतो. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की सरकारचं त्या CBIवर नियंत्रण आहे की नाही हे क्लिअर होतं. म्हणजे भाजपनी काय आलं तरी सत्ता, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि CBI ते पूर्वीचेच तसे राहिलेले आहेत ना. यंत्रणा तशीच्या तशीच कार्यरत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यात भाजप जरी सत्ता जरी बदलली तरी भाजप CBIला कंट्रोल करत नाही, भाजप पोलिसांना कंट्रोल करत नाही आणि CBI स्वतःच हे सगळं करतंय असं तुम्हाला वाटतंय का? असं नाही, भाजपनी नियंत्रण करू पण नाही. कारण का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की पोपट बनलाय तो केंद्र शासनाच्या. बरोबर. त्यामुळे भाजपकडनं अपेक्षा नाही आहे. CBI जे काय कार्य करते, CBIनी जो काय या प्रकरणात म्हणजे दाभोळकर प्रकरणात स्पेसिफिकली सांगायचं तर दाभोळकर प्रकरणात केंद्र शासनाने म्हणजे काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना एक अधिकारी केरळमधनं इथे आणला होता. त्याचं नाव होतं नंदकुमार नायर. हा SV लेवलचा अधिकारी होता. या व्यक्तीच्या संदर्भात याची बदली केरळहून इथे CBIमध्ये का झाली होती याचा विचार केला पाहिजे. त्याला एका खटल्यामध्ये CBIच्या 2 अधिकाऱ्यांना जबरदस्तीने फसवलं आणि त्यांचे रेकॉर्ड्स खराब केले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने CJMनी त्याच्यावर ठपका ठेवला होता की ऑफिसर्स लाईक नायर इज अ ब्लॉट ऑन CBI आणि ही मस्ट बी सॅक्ड. म्हणजे ह्याला हकालपट्टीच केली पाहिजे या माणसाची. असा हा माणूस आहे, हा लोकांचं हे करतो. अशा माणसावर केंद्र काँग्रेसवाल्यांनी हे केली आणि या सनातनला या प्रकरणात गुंतवण्याचा संपूर्णपणे प्रयत्न केला. तो माणसाचा आम्ही सगळं खुलासा केला. आम्ही पत्रकार परिषद घेऊन ह्याला सांगितलं की याला सेवामुक्त करा, हा आमच्या ह्याच्यात अधिकारी नको. त्यामुळे तो आणखी दुखावला गेला. आज तोच माणूस काय करतोय, वेगवेगळ्या स्टोऱ्या तयार करतोय, चॅनलवाल्यांना ऑफिशियल सूत्रांकडनं सांगत नाही आहे. तो कुठेही CBIने ऑफिशियल पत्रकार परिषद घेतलेली नाही आहे, कुठेही ते नाव सांगत नाही आहेत. पण स्टोऱ्या मात्र एकच दैनिक छापतंय टाइम्स ग्रुपचं मुंबई मिरर, त्याच्या दुसऱ्या दिवशी भाषांतरित होत आहेत. हे सगळं प्लॅन्स कॉन्स्पिरसी आहे ही CBI आणि काही मीडियातले लोक यांनी तयार केलेली. पण तुम्ही एक गोष्ट मान्य करता की म्हणजे मडगाव बॉम्बस्फोट धरून आपण सुरुवात करू. मलगोंडा पाटील असेल किंवा योगेश असेल किंवा रुद्र पाटील सारखी लोक असतील, या सगळ्या लोकांची नावं सुरुवातीला या कॉन्स्पिरसीमध्ये आली होती. तुम्ही काय म्हणता की ही लोक कधीच या कॉन्स्पिरसीमध्ये इन्व्हॉल्व नव्हती?
आम्ही तो उलट म्हणतो की आमच्यावर आमचा बळी गेलाय, आमचे 2 साधक मृत्युमुखी त्या प्रकरणात पडले, याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे होता. पण गृहमंत्र्यांनी 9:30 वाजता स्फोट झाला आणि 10:30 स्टेटमेंट दिलं की सनातनच्या साधकांनी बॉम्बस्फोट घडवला. सगळं तपासाची दिशाच तिथे बदलली गेली. आमचं म्हणणं होतं की दुसऱ्या प्रकारे तपास झाला पाहिजे होता की आमचे 2 साधकांचा इथे बळी गेलाय, पण त्या क्षणी आमची स्थिती तशी नव्हती कारण आमच्यावरच आरोप झाला होता. मला एक सांगा, मग असं असेल तर मग तुमचे काही साधक फरारी का आहेत? कारण आज त्यांना फरारी घोषित केलंय, म्हणजे सरकारही बदललंय, परिस्थिती बदललेली आहे, त्याला काळही गेलाय आणि आता त्या फरारी साधकांच्या बाकीच्या गुन्ह्यांशी कसा संबंध होता इथपर्यंत सीबीआयचा तपास पोचलेला आहे. तुम्हाला वाटत नाही की हे जे फरारी होणं आहे त्याच्यामुळे संस्थेची जास्त बदनामी होत आहे? हेच साधक जर येऊन शरण आले कायद्यापुढे तर चांगलं झालं असतं. नाही, बिलकुल, म्हणजे शरण यायलाच पाहिजे. मी तुमच्या चॅनलवरून पण आवाहन करतो की जिथे कुठे ते सगळे फरार असतील तर त्यांनी यावं, न्यायसंस्थेचा आदर करावा, न्यायालयीन प्रक्रियेचा अनादर होऊ नये असं पाहावं आणि त्यामुळे जे संस्थेची मलिन होते एक प्रतिमा ती सुद्धा त्यानुसार सुधारेल. पण हा प्रश्न जो आहे ते का फरार आहेत हा त्यांनाच विचारला पाहिजे. ह्याचं कारण काय की 6 वर्ष जेव्हा मी स्वतः मडगाव स्फोटाकडे पाहतो, जे साधक 6 निर्दोष सुटले त्यांच्या आयुष्यातले 4.5 वर्ष वाया गेली कोर्टात राहून. ते कोणी MBAचा स्टुडंट होता, 2 इंजिनियर्स फरारी आहेत त्यांची अजून वाया जात आहेत. तेच माझं म्हणणं आहे की त्यांनी जे हे केलं त्यांना अशी कुठेतरी मनात भीती बसली की आपलं तुरुंगात बसून आपण 4.5 वर्ष आपले वाया जातील असं कुठेतरी वाटत असावं आणि म्हणून ते येत नसतील. पण मी म्हटलं की या चॅनलवरून मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की यावं आणि न्यायसंस्थेसमोर शरण यावं, तुम्ही वस्तुस्थिती सांगावी. एक गोष्ट होते की जेव्हा कुठलाही माणूस फरारी होतो आणि तो न्यायसंस्थेपुढे येत नाही ना, तो अटकपूर्व जामिनासाठी जातो किंवा त्याचा जामीन अर्ज कधी येत नाही आणि तो सरळ फरारी होऊन अंडरग्राऊंड होतो, त्यावेळेला हे जे संशयाचं दुःख असतं ते दाट होत जातं. असं वाटत नाही की हे जे फरारी होणं आहे त्याच्यातून असाही अर्थ कुणी काढू शकतात की यांचा हात होता या बॉम्बस्फोटामध्ये आणि म्हणून हे सगळे फरारी झालेत आज आणि ते कायद्याशी लपून फिरतायत, असं जर कुणी अर्थ काढला तो चुकीचा ठरू शकतो का? नाही, कसं आहे ना, अर्थ काढण्याची प्रक्रिया जी आहे कसं आहे की प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो. विचार म्हणजे व्यक्ती जितक्या प्रकृती तितकी विचारधारा असू शकतात, त्यामुळे हा प्रकारचा व्ह्यू निघू शकतो. म्हणून आम्ही वारंवार त्यांना आव्हान करतोय, 2009 पासून आव्हान करतोय की जे फरार आहेत त्यांनी इकडे यावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की या सगळ्या प्रक्रियेतनं मला वाटतं व्यवस्थेला कुठेतरी दोष देण्याची आज वेळ आलेली आहे. आज फरार व्यक्ती का होतात, केवळ या प्रकरणातले फरार गेलेत असं नाही आहे, अशा अनेक प्रकरण आहेत भारतात घडलेले आहेत की ज्यात अजूनही आजही लोक फरार आहेत. विशेषतः मालेगाव, मडगाव असो, ह्याच्या पुढे ह्यांचे जे आहेत दाऊदचे 93चे बॉम्ब ते फरार आहेत. सगळे फरार का होतात? कारण न्यायव्यवस्थेविषयी कुठेतरी जर एखादा व्यक्ती निर्दोष असेल आणि त्याला ज्या प्रकारे 4.5 वर्ष निर्दोषांना हे केलं होतं, मी परवाच एक अहवाल वाचला, 91% निर्दोष लोकांना हे केलं जातं, निर्दोष सोडलं जातं एकदा अटक झाल्यानंतर, पण त्यांची त्याच्यातली 4.5 वर्ष वाया, 4 वर्ष, 4.5 वर्ष, 5 वर्ष वाया गेल्यानंतर सोडलं जातं. आणि हे सगळ्यात मोठं आपल्या व्यवस्थेचं दुःखदायक चित्र आहे. म्हणजे त्या काळात त्या व्यक्तीचं अर्थार्जन थांबतं, सामाजिक अप्रतिष्ठा होते. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार कुठेतरी केला पाहिजे. नाही, 2 गोष्टी आहेत. म्हणजे एक गुन्हे सुद्धा आपण एक 2-3 कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. म्हणजे चोरीचा गुन्हा किंवा खुनाचा किंवा बलात्काराचा गुन्हा आणि बॉम्बस्फोटाचा गुन्हा. बॉम्बस्फोटाचा गुन्हा हा म्हणजे भरपूर म्हणजे तो राष्ट्रविरोध आणि राष्ट्रद्रोह आणि ट्रिझनचा मुद्दा होऊन जातो. अशा वेळेला जेव्हा कोणी फरार होतो तेव्हा त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. एक खून केलेला माणूस फरार होतो तेव्हा तो त्या माणसाचा प्रश्न असतो, तो त्या समाजाचा प्रश्न असतो. बॉम्बस्फोटाचा मुद्दा येतो तेव्हा तो देशाचा प्रश्न असतो आणि इट इज कन्सिडर्ड एज अन अटॅक ऑन द कंट्री. अशा वेळेला तुम्हाला वाटतं की फरारी झाले नसते आणि तेही जर आज निर्दोष सुटले असते तर संस्थेसाठी खूप चांगलं झालं असतं? अगदी बरोबर, प्रश्नच नाही. त्यांनी न्यायसंस्थेसमोर हजर राहायला पाहिजे होतं आणि ते निर्दोष त्या सगळ्या प्रक्रियेतनं निर्दोष येणं, निर्दोषत्व त्यांनी सिद्ध करणं हे जास्त अपेक्षित होतं. दुसरी गोष्ट आहे की आज सीबीआय सांगते की मडगाव बॉम्बस्फोटातले जे आरोपी होते त्यांनी बॉम्बस्फोटाच्या आदल्या दिवशी डॉक्टर तावडेंची त्यांचे 24 की 25 फोन कॉल्स झाले. या गोष्टी ज्या आहेत या टेक्निकल गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या आज परिस्थितीजन्य पुरावे म्हणून केसमध्ये पुढे येऊ शकतात. अहो, हे काहीही असे सगळ्या कपोल कल्पित कहाण्या आहेत. हे नाहीच म्हणता तुम्ही? अगदी, म्हणजे सीबीआय वाल्यांनी कुठे ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे का? मला सांगा, याचा पुरावा द्या. हे सगळे कोर्टात पुरावे जेव्हा येतील तेव्हा त्याची छाननी होईल, त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रिया होतील. आज या सगळ्या अलका धुपकर सारख्या सुपारीबाज पत्रकारांनी रचलेल्या कहाण्या आहेत आणि आपण त्यांच्या कहाण्यांकडे कोणी अलका धुपकर तिच्या कहाण्यांची उत्तर आपण द्यायची? तुम्ही तुमचं सीबीआयला सरळ आव्हान आहे की ज्या गोष्टी आतापर्यंत वृत्तपत्रात आलेल्या आहेत त्यांचे पुरावे पत्रकार परिषद घेऊन दाखवा
आणि त्यानंतरच ते जे आरोप आहे ते तुम्ही सिरियसली घेणार. एक्झॅक्टली. मला सांगा, एखाद्या वर्तमानपत्राने उद्या मोदींवर आरोप केला तर मोदींनी जाऊन काय उत्तर देतं त्याचं? कोणी काही काढणार असेल ना. काल मला सांगतो तुम्हाला, राजू नाईक गोव्यात लोकमत दैनिक चालवतात, त्यांनी एक स्टोरी रचली. रविवारच्या दैनिकात त्यांचा लेख आहे की हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आदल्या दिवशी जाऊन मूर्तीभंजन करायचे आणि दुसऱ्या दिवशी आंदोलनं करायची. आता याला जाऊन उत्तर द्यायचं समितीवाल्यांनी? म्हणजे प्रत्येकाच्या मनानुसार एखादी स्टोरी रचायची असते, तेव्हा तो कशी रचू शकतो? तुमचा मुद्दा काय आहे की सीबीआयने जर ह्या गोष्टी खऱ्या असते तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे लोकांसमोर ठेवावेत, न्यायव्यवस्थेसमोर ठेवावेत किंवा लोकांसमोर ठेवावेत, कुठेही ठेवावेत. संस्थेला काही प्रॉब्लेम नाही, काय नाही प्रॉब्लेम. आता दुसरा जो प्रश्न आहे तो हा की काही खूप साधक आहेत ज्यांची नावं अशा गुन्ह्यामध्ये आलेली आहेत आणि काही जण फरारी सुद्धा आहेत. असं वाटतं का की संस्थेचं कुठेतरी चुकलं? कारण जर संस्थेचं जर जे शिकवण आहे किंवा संस्थेचा जो बोध आहे तो जर योग्य प्रमाणे या लोकांपर्यंत पोहोचला असता तर कदाचित ते फरारी झाले नसते किंवा कदाचित अशा गोष्टींकडे त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं असतं. ही जाणीव होते का आणि त्या दृष्टीने संस्थेने काही पावलं उचलली आहेत का? नाही, ह्याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की संस्थेचं कुठेही चुकलेलं नाही असं हे नाही आहे. सनातन संस्थेची शिकवण पूर्णतः साधनेच्या दृष्टीने अध्यात्माच्या आधारित आहे आणि अध्यात्माच्या आधारावरच राष्ट्रनिर्मितीचं कार्यासाठी राष्ट्र आणि धर्मरक्षणाचं कार्य किंवा त्या जागृतीचं कार्य जे काय म्हणा हे कार्य सनातननी शिकवलं किंवा त्याचं हे केला. आज संस्थेच्या कार्य करताना आज 14 जण संत झालेले आहेत. संत होणं ही मोठी गोष्ट आहे. अध्यात्मात प्रगती करणं म्हणजे शिकवण कुठेतरी चुकीची नाही आहे. घेणारा जो असतो ना, समजा तो दोषी असेल आणि त्यांनी चुकीचं काहीतरी कृत्य केलं असेल तर त्याची स्वतःची ती जबाबदारी आहे. प्रत्यक्षात माझ्या संस्थेला तुम्ही जबाबदार धरू शकत नाही असं तुमचं म्हणणं? अगदी. कारण काय आहे की जेव्हा कार्य करतो ना, आज पण मी तुम्हाला वारंवार सांगतो की निर्दोष म्हणजे जिथे साधकांचा प्रश्न येतो तेव्हा साधकांच्या बाबतीत पण मी हे आवर्जून सांगू इच्छितो, आजही एकही सनातनच्या साधकाच्या दृष्टिकोनातनं कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. ज्या दोघांविषयी गुन्हा दाखल आहे, समीर गायकवाड 9 महिने झाल्याच्यावर गुन्हा दाखल आहे, एकही आरोपपत्र सुद्धा अजून न्यायालय हे करू शकलं नाही, पुरावा एक सादर करू शकला नाहीये न्याय. म्हणजे नुसतं त्याला खरे आरोपी सापडत नाही म्हणून खोट्या आरोपींना बळी देण्याचा जो प्रकार चालू आहे तो सनातनच्या बाबतीत डॉक्टर तावडे आणि समीर गायकवाड यांच्या संदर्भात सुरू आहे. त्यामुळे तेही निर्दोष. तावडे सुद्धा निर्दोष आहेत, एवढा निर्वाळा तुम्ही देऊ? अगदी. या चॅनलवरून मी देतो, काही त्याच्यात नाही. तुम्ही म्हणतात की केवढाही प्रकार तपास केला तरी सीबीआयच्या हाताला काहीही लागणार नाही? काहीही लागणार नाही, एवढा विश्वास आहे तुम्हाला? ह्याचा सीबीआयचा तपास, सीबीआय जे काय प्रकरणात सगळे जे पुरावे जे गोळा करतात त्यांनी पुरावा काल साडविलकरचा दिला. तुम्ही वाचली असेल स्टोरीज तर मी कदाचित माहिती असेल. संजय साडविलकर. हा संजय साडविलकर कोण आहे? 2012 मध्ये आम्ही महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमधलं सगळ्यात मोठं मंदिर तुम्हालाही माहिती असेल, या मंदिरातनं सरकारीकरण झालेलं आहे आणि या मंदिराचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला. या मंदिरातलं अलंकार किती येतात, सोनं किती येतं, हे सगळी माहिती आम्ही काढली, पुराव्यांनिशी काढली. तेव्हा लक्षात आलं की जिल्हाधिकाऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं की ह्याच्यात जो अलंकारांची मोजमापच नाही आहे, ह्याच्यासाठी संजय साडविलकर नावाच्या व्यक्तीला चांदीचा रथ करण्यासाठी किती चांदी दिली गेली, किती किलो, आणि त्यांनी किती परत केली ह्याचा सुद्धा आकडा नाही आहे. त्यामुळे ह्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्ही हे मुख्यमंत्र्यांकडे नेलं. विधानसभेत हा मुद्दा उभा झाला महाराष्ट्राच्या, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची CID एन्क्वायरी कमिशन बसवली. हे लक्षात आल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून ही एन्क्वायरी सुरू झाली. संजय साडविलकरला माहिती आहे की 6 महिन्यांनी आपली जागा तुरुंगात असणार आहे. यांनी सनातनच्या मागे सनातनी हा काढला म्हणून सनातनच्या नाव साधकांना फसवण्यासाठी खोटी जबानी सीबीआयकडे जाऊन दिली. हा आमचा ह्याच्यातला हे आहे. कारण काय, आम्ही जर हे काढलं नसतं तर तो दुखावला गेला नसता, आणि तो दुखावला गेल्यामुळे तो आता त्याचा व्याप करण्यासाठी सगळेजण सूट घ्यायला बघताय. अगदी. दुसरा गंभीर मुद्दा आहे आणि खूप गंभीर मुद्दा आहे की सांगतायत सीबीआयच्या सूत्रातून सध्या जे माहिती पुढे येते की डॉक्टर तावडेंचा जो हँडलर होता तो सनातनच्या गोवा आश्रमात असू शकतो आणि खूप उच्च पदस्थ आहे. म्हणजे हे गंभीर आरोप आहेत हे. आणि याचा इवन तुम्ही जर याचा अर्थ काढायचा झाला तर इज अ हँडलर हा शब्द जो वापरला गेलाय तो हँडलर हा शब्द आहे जो आपण काही स्पेसिफिक केसेसमध्ये वापरतो, अन्यथा आपण तो वापरत नाही.